नमस्कार. राई सीड्समध्ये आपलं स्वागत आहे. मी नितीन शिरसाट. सटाणा तालुक्यातील कंदने या गावात आलोय आपण. त्यांचे आपण लाईव्ह प्लॉट पण बघितले या वर्षाचे. त्यांनी मागच्या वर्षी जे फुरसंगी वाण वापरलं होतं, त्यांचे काही कांदे त्यांनी घरी काढून ठेवले होते खाण्यासाठी. तर आपण बघूया, म्हणजे सहज आपण दाखवूया की आज रोजी सुद्धा कांदा त्यांची वजन आणि साईज आणि कलर मध्ये मुळापत्ती बघू शकतो. बसा खाली. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि गाव पत्ता सांगा. माझं नाव गौरव मनोहर चव्हाण, कांदा आणि तालुका बागलाण, जिल्हा नाशिक येथील शेतकरी आहे मी. हे मागच्या वर्षीचा कांदा आहे हा पडलेला. कोणाला वाटणार नाही हा मागच्या वर्षीचा आहे. हा खाण्यासाठी आणि आपलं हे एक्सपेरिमेंट साठी ठेवलेला आहे. क्वालिटी वगैरे कसं काय 3.5 दिवस झालेली याला. 12 महिन्याचा कम्प्लीट कांदा आहे हा. 12 महिन्याच्या वरतून गेला समजा. आज सुद्धा त्यांचं म्हणजे वजन आणि साईज कलर सुद्धा बघितला का? आता पत्ती काढली तरी कोणाला कलर वाटत असेल आताच काढलेला आहे असा आहे. मागच्या वर्षी मार्केटला कसा गेला हा? मागच्या वर्षी 1 नंबर क्वालिटी, कलर 1 नंबर वगैरे रेट मध्ये गेलेला आहे. कलर वगैरे बाकीच्यांपेक्षा आणि सड वगैरे सड वगैरे 5-10% होती. 5-10% होते. बाकी राई सीड बद्दल तुम्हाला काही अजून काही वाटतं की कंपनीने काय नवीन काही आणून चेंजेस केलं पाहिजे? नवीन चेंजेस म्हणजे कमी, आता अशा वातावरणामुळे कमी दिवसाचं कालावधीचं बियाणे काढायला पाहिजे. नक्कीच तुमच्यासाठी मी कंपनीकडे शब्द टाकेल की जे कमी दिवसामध्ये येणारं वाण आपण शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर मार्केटमध्ये. आणि असं उन्हाळ्यामध्ये हीट सहन करणारं वाण पाहिजे. हे पण वाण व्यवस्थित आहे पण तरी ओके सरपा वगैरे आला नाही पाहिजे असं. ओके. दिस ऐसा हिरे जैसा राई येतो सही. 1990 पासून कार्यरत असलेले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स, कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव.